मला माझे धैर्य परत दे सावी, परत दे. काय झालं? अजूनही विचार करतेय? पण तुला तर तुझे बाबा हवे होते ना? हा? सावी, आता तू ठरवायचं. तुला माझ्यावर विश्वास ठेवायचा आहे की नाही? 24 तास 24 तास देते मी तुला. या 24 तासात मला तुझा निर्णय कळला पाहिजे. बाप की धैर्य? तुझ्या म्हणण्यानुसार निर्दोष आहे ना ती? मग ती इथं का नाही? घरातले सगळे इकडे, फक्त तुझी बायको नाही. का मुद्दाम आली नाही ना ती इकडं? म्हणून खोलीमध्ये लपून बसली आहे? लाज वाटते का आमची? का भीती वाटते? का घाबरली आहे की बाबा आपण बाहेर आलो तर सगळेजण आपल्यावर संशय घेतील म्हणून? काय काय कारण आहे? सांग की, कुठे आहे तुझी बायको? सांग ना. आणि जर तसं नाही झालं तर मग बापाच्या श्राद्धाची तयारीच करून ठेवायची. आणि हो, तुला जर वाटत असेल तू पोलिसांना सांगशील, ते तुझी मदत करतील, तर तसं नाही. जर तू त्यांना सांगितलंस मग त्यांना घेऊनच बाबांच्या श्राद्धाला तुला यावं लागेल. हा, आणि श्राद्ध जरी घातलं ना तरी मी काय तुला सुखाचा संसार करू देत नसते. मी तुला असं काही करू देणार नाहीये. हे सगळं मी धैर्यांना सांगणार आहे, भाऊंना पण सांगेन. माझ्या पप्पांना मी तुला काही करूच देणार नाही. सावी, किती मूर्ख आहेस ग तू. नाही म्हणजे एवढं सगळं होईस तोपर्यंत मी तुझ्या बाबाला काय जिवंत ठेवणार आहे? जर चुकूनही कुणाला सांगितलंस ना, खास करून धैर्यांना, तर त्या क्षणाला तुझा बाप मेलेला आहे. आणि मग त्यानंतर तू काहीही कर, मला नाही फरक पड. हा, पण तुझा बाप जेव्हा तुझ्या आयुष्यात नसेल ना, तेव्हा तुला किती फरक पडतो याचा नक्कीच विचार कर. विचार कर आणि निर्णय घे. सावी खाली का नाही आली? सांग की, कुठे तुझी बायको? अरे बोल ना, कुठे आहे? अरे गप्प बसा सगळे. काय चाललंय तुमचं? घरावर हल्ला झालाय, आग लागली आणि तुम्ही भांडताय. तुम्हाला कळत नाहीये? घरातल्या सुनेच्या नावाने धमकी आली आणि तुम्ही धैर्य. या सगळ्यात सावीचा काही संबंध नाहीये आणि या सगळ्या बाबत तिला काही कळता कामा नाही. समजलं काय?
ये धैर्य धैर्य ते ना तू पोलिसांना सांगशील, ते तुझी मदत करतील. जर तू त्यांना सांगितलंस मग त्यांना घेऊनच बाबांच्या श्राद्धाला तुला यावं लागेल. काय झालं? नाही काही नाही, ते शॉर्ट सर्किट झाले. मी इलेक्ट्रिशियनला कॉल केलाय, तो येऊन बघून जाईल काय ते. सो टेन्शन घेण्यासारखं काही नाही. चल तू चल चल. तुम्ही पण जा. आई अगं काय कमाल आहे तू. आ म्हणजे कसला कडक प्लॅन बनवला तू. वाटलं पण नव्हतं बरं का की तू असला काहीतरी कडक प्लॅन बनवू शकते. कमाल. हा कमाल हा कमाल आहे. कमाल कमाल. ह्यातलं मी काहीच केलेलं नाही. पण मग जर मी काहीच केलेलं नाहीये तर हे केलंय तरी कोणी? या घरावर, धैर्यांच्या प्रेमावर आणि मुजुमदारांची सून होण्यावर फक्त आणि फक्त माझाच हक्क आहे. आणि तो मी मिळूनच राहणार, तेही लवकरात लवकरच. काय घडलंय माझ्या पप्पांचं? धैर्यांना सगळं सांगायला तर पाहिजेच. खरं कसं सांगू? ती इरा काय करू काहीच कळना झालं. सावी सावी काय झालंय? मला कळतंय तुला मगासपासून काहीतरी सांगायचंय मला. बोल की.